नमस्कार. आज आम्ही प्राथमिक आरोग्य केंद्र वज्रेश्वर येथे आहोत. दत्तात्रय लोडू शेळके 95 वर्षाचे वृद्ध हे बऱ्याच दिवस आजारी होते. त्यांच्या घरी रात्री त्यांचं निधन झालं. रात्रीच ना रात्री असं घरच्यांना माहिती मिळाली. मग घरच्यांनी एका अंबाडी येथील खाजगी रुग्णालयात त्यांना दाखवला. ECG काढला. डॉक्टरांनी त्यांना मृत जाहीर केलं. त्यानंतर बॉडी घरी आणली. नातेवाईकांना व्हॉट्सअपद्वारे मेसेज देण्यात आला की सकाळी 9 वाजता त्यांचे अंतिम संस्कार करण्यात येतील. ते बरेच दिवस आजारी होते. सगळ्या नातेवाईकांना सगळ्यांना माहिती होतं. असा प्रचंड मेसेज व्हायरल झाला. 9 वाजेपर्यंत सगळी लोक नातेवाईक जमा झाली आणि तात्काळ पोलीस आले तिथे. गणेशपुरी पोलीस स्टेशनचे पोलिसांनी सांगितलं आम्हाला 198 किंवा 100 नंबरला कॉल आला आहे की हा नैसर्गिक मृत्यू नसून हा काहीतरी संशयास्पद मृत्यू आहे. आम्हाला अशी खबर कुठून मिळाली? 198 किंवा कंट्रोल ठाणे कंट्रोल 100 नंबर किंवा 198 असे 2 नंबर आहेत त्यांचे. तिथून माहिती मिळाली. तात्काळ पोलिसांनी नातेवाईकांना सांगितलं की आता PM करावं लागेल. आम्हाला संशयित वाटतं. आम्हाला असा कॉल आलेला आहे. पोलीस त्यावेळेला बरोबर होते. मी तुम्हाला यापुढे जाऊन सांगतो. सुशिक्षित कुटुंब आहे. सगळे सुशिक्षित माणसं आहेत म्हणून हे पोलिसांना सहकार्य केलं. अन्यथा अशिक्षित माणसं असतील तर ते मृतदेह तिथून उचलून देखील दिला नसतं लोकांनी. पण त्यांनी आणला रीतसर. सकाळी 9 वाजता प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये बॉडी घेऊन आले. सगळे नातेवाईक त्यांचे आले. प्राथमिक आरोग्य केंद्र वज्रेश्वर ते पोस्टमॉर्टम सेंटर आहे पण तिथे स्वीपर नाही. ही महत्त्वाची गोष्ट इथे. स्वीपर सकाळपासून निघाला आहे. तो अजूनपर्यंत पोचला नाही. अजूनपर्यंत मृतदेहाची अवहेलना सुरू आहे. त्याची विल्हेवाट कधी लावायची तो वेगळा प्रश्न राहिला. आपल्यासोबत आहेत RG पाटील सर. माझं एवढंच म्हणणं आहे ज्या कोणी कॉल केला असेल आता PM रिपोर्टमध्ये त्या गोष्टी उघड होतीलच. हा मर्डर आहे काय नैसर्गिक मृत्यू आहे. ज्या कोणी कॉल केला आहे जाणीवपूर्वक त्याला कठोर ते कठोर शिक्षा व्हावी असं माझं स्वतःचं म्हणणं आहे. RG पाटीलचं काय सांगा तुम्ही याबद्दल? व्हायलाच पाहिजे. त्याला कठोर शिक्षा व्हायलाच पाहिजे. त्यांनी लोकांची दिशाभूल केलेली आहे आणि जर कठोर शिक्षा झाली तर हा पायंडा पडत राहील प्रत्येक गावामध्ये. तरी आमचं असं म्हणणं आहे तर याला कठोर शिक्षा झाली पाहिजे आणि त्याचं नाव समजलं पाहिजे आणि त्याच्या कारवाई व्हायला पाहिजे कायदेशीर. पोलिसांनी त्यांचं नाव आता पोलिसांचे बचाव साहेबांशी बोलणं आलं आमचं. पोलीस बोलले आम्ही तपास करतो. त्याचं नाव जाहीर करूच त्याला शिक्षा करूच. तर काय म्हणतो? नाही सत्यता आहे. पॉलिस डिपार्टमेंटची पण दिशाभूल झालेली आहे आणि एवढे सगळे नातेवाईक आमच्याकडे जमा झालेले त्यांनी पण बघितलेलं आहे. प्रत्यक्ष पोलिसांना दिसतं काही शेवटी खोटं आहे पण शेवटी कायद्याच्या पुढे त्यांना मग काय बोलता येत नाही आहे. आणि ही जी गोष्ट जी आहे ही गोष्ट निंदनीय आहे. असं पुढे होऊ नये आणि ज्यांनी केलं आहे ना त्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे. पहिला गुन्हा त्यांनी पोलीस प्रशासनाची फसवणूक केलेली आहे. हा गुन्हा पहिल्यांदा त्याच्यावर दाखल झालाच पाहिजे. पोलिसांना त्रास, त्यांच्या घरच्यांना त्रास, महिलाची अवहेलना या एवढ्या बाबी अजूनपर्यंत PM झालेलं नाही. पोस्टमॉर्टमचा माणूस आलेला नाही. PM अजून किती वेळ लागेल याचा भरोसा नाही. याच्या पुढे असं कोणी करू नये त्याकरता त्याला कठोर शिक्षण झाले पाहिजे. धन्यवाद.